मुंबईतील 2006 साखळी बॉम्बस्फोट प्रकरणी बुधवारी पोक्का कोर्टानं आपला निर्णय सुनावलाय। 12 दोषींपैकी 5 जणांना फाशीची शिक्षा तर 7 जणांना जन्मठेप सुनावण्यात आली आहे। मुंबईतील 2006 साखळी बॉम्बस्फोट प्रकरणी बुधवारी मोक्का कोर्टानं आपला निर्णय सुनावलाय। 12 दोषींपैकी 5 जणांना फाशीची शिक्षा तर 7 जणांना जन्मठेप सुनावण्यात आली आहे। कमल अन्सारी, एहशाम सिद्दीकी, मोहम्मद शेख, नाविद हुसेन खान, आसिफ बशीर खान यांना फाशीची शिक्षा तर तब्बीर अन्सारी, मोहम्मद अन्सारी, मुजम्मिल शेख, मोहम्मद शफी शेख, शेख सोहेल, जमीर शेख, शेख मोहम्मद अली, आलम शेख या 7 जणांना जन्मठेपेची शिक्षा सुनावण्यात आली आहे। 11 जुलै 2006 ला संध्याकाळी 60 ठिकाणी लोकलमध्ये हे बॉम्बस्फोट झाले होते। यात 188 निष्पापांचा मृत्यू तर 829 जण जखमी झाले होते। दरम्यान दोषींकडून न्यायालयीन लढा लढणाऱ्या संघटनेने मोक्का न्यायालयाच्या या निर्णयाला हायकोर्टात आव्हान देणार असल्याचं म्हटलंय। ब्युरो रिपोर्ट, MVTV। केंद्राच्या महत्वाकांक्षी अटल मिशन फॉर रिज्युएशन अँड अर्बन ट्रान्सफॉर्मेशन अर्थात अमृत अभियानाची राज्यात अंमलबजावणी करण्याचा निर्णय राज्य सरकारने घेतला आहे। यामध्ये 43 शहरांचा समावेश आहे। केंद्राच्या महत्वाकांक्षी अटल मिशन फॉर रिज्युएशन अँड अर्बन ट्रान्सफॉर्मेशन अर्थात अमृत अभियानाची राज्यात अंमलबजावणी करण्याचा निर्णय राज्य सरकारने घेतलाय। यामध्ये 43 शहरांचा समावेश करण्यात आला आहे। मालेगाव नगर, जळगाव, भुसावळ, सोलापूर, बार्शी, सातारा, सांगली, मिरज, कोल्हापूर, इचलकरंजी, औरंगाबाद, परभणी, जालना, नांदेड, बीड, अकोला, लातूर, मुंबई, ठाणे, कल्याण, डोंबिवली, मीरा भाईंदर, नवी मुंबई, भिवंडी, निजामपूर, उल्हासनगर, अंबरनाथ, बदलापूर, वसई विरार, पुणे, पिंपरी चिंचवड, नाशिक, उदगीर, धुळे, चंद्रपूर, अमरावती, अचलपूर, पनवेल, गोंदिया, हिंगणघाट आणि नागपूर या शहरांचा समावेश आहे। ब्युरो रिपोर्ट, MVTV। महाराष्ट्र शासनाने आपल्या महिला कर्मचाऱ्यांना एक खुशखबर दिली आहे। आता नव्यानं शासन सेवेत रुजू झालेल्या महिला कर्मचाऱ्यांनाही प्रसूती रजा देण्याचा महत्त्वपूर्ण निर्णय वित्तमंत्री सुधीर मुनगंटीवार यांनी जाहीर केलाय। महाराष्ट्र शासनाने आपल्या महिला कर्मचाऱ्यांना एक खुशखबर दिली आहे। आता नव्यानं शासन सेवेत रुजू झालेल्या महिला कर्मचाऱ्यांनाही प्रसूती रजा देण्याचा निर्णय वित्तमंत्री सुधीर मुनगंटीवार यांनी जाहीर केलाय। महाराष्ट्र नागरी सेवा नियम 1981 मधील प्रचलित नियमानुसार 2 वर्ष किंवा अधिक सेवा झालेल्या महिला कर्मचाऱ्यांना 180 दिवसांपर्यंतच्या पूर्ण वेतनी प्रसूती रजा मिळते। 1 वर्षापेक्षा अधिक परंतु 2 वर्षापेक्षा कमी सेवा झालेल्या महिला कर्मचाऱ्यांना अर्धवेतनी प्रसूती रजा मिळते। मात्र 1 वर्षापेक्षा कमी सेवा झालेल्या महिला कर्मचाऱ्यांना या नियमानुसार प्रसूती रजा मिळत नव्हती। मात्र आता नव्यानं रुजू झालेल्या महिला कर्मचाऱ्यांनाही प्रसूती रजा मिळणार आहे। वास्तविकता मातृत्व हा स्त्रीचा नैसर्गिक अधिकार व हक्क असल्याने या नियमातील 2 वर्ष सेवेची अट रद्द करून नव्याने शासन सेवेत रुजू झालेल्या महिला कर्मचाऱ्यांनाही रुजू झाल्यावर तात्काळ प्रसूती रजेस पात्र ठरवण्याचा महत्त्वपूर्ण निर्णय वित्तमंत्री सुधीर मुनगंटीवार यांनी घेतलाय। या निर्णयामुळे राज्यभरातील नव्याने रुजू झालेल्या महिला कर्मचाऱ्यांना मोठा दिलासा मिळालाय। ब्युरो रिपोर्ट, MVTV। अनंत चतुर्दशीला बाप्पाला निरोप दिल्यानंतर आता गणेश भक्तांना साखर चतुर्थी गणपतीचे वेध लागले आहेत। गुरुवारी 1 ऑक्टोबरला या गणपतीचे आगमन होणार असून 2 ऑक्टोबरला विसर्जन होणार आहे। अनंत चतुर्थीला बाप्पाला निरोप दिल्यानंतर आता गणेश भक्तांना साखर चौथी गणपतीचे वेध लागले आहेत। भाद्रपदातील संकष्टीला म्हणजे साखर संकष्टीला साखर चौथीचा गणपती विराजमान होतो। साखर चौथीच्या बाप्पाला गौरा गणपती असंही म्हटलं जातं। गुरुवारी 1 ऑक्टोबरला या गणपतीचं आगमन होणार असून 2 ऑक्टोबरला विसर्जन होणार आहे। सध्या या उत्सवाचं स्वरूप वाढलं असून मुख्यतः पनवेल, उरण, रायगड जिल्ह्यात मोठ्या प्रमाणात घरगुती तसेच सार्वजनिक साखर चौथीच्या गणपतीची 1.5 किंवा 5 दिवसांसाठी स्थापना केली जाते। साखर चौथीच्या गणपतींचंही थाटामाटात आगमन होत असून तितक्याच जल्लोषात विसर्जनही करण्यात येतं। ब्युरो रिपोर्ट, MVTV। रात्रीच्या वेळेस घरफोडी करणाऱ्या टोळीला नवी मुंबई गुन्हे शाखेनं अटक केली आहे। या आरोपींकडून 300 ग्रॅम सोने, 2 लॅपटॉप व 20 मोबाईल फोन असा एकूण 9,81,000चा मुद्देमाल जप्त केलाय। रात्रीच्या वेळेस घरफोडी करणाऱ्या टोळीला गजाआड करण्यात नवी मुंबई गुन्हे शाखेला यश आले। घरफोडी प्रकरणी दीपक प्रकाश इक्कर, मिथुन बुद्धिराम पवार, सोन प्रभाकर पाणीग्रही उर्फ मनोज, अक्षय विष्णू जायभाय यांना अटक करण्यात आली असून तत्पूर्वीच पोलिसांनी या टोळीतील इतर 3 जणांनाही अटक केली आहे। या आरोपींकडून 4 गुन्ह्यातील 300 ग्रॅम सोन्याचे दागिने, 2 लॅपटॉप, 3 मोबाईल फोन असा एकूण 9,81,000चा मुद्देमाल जप्त केल्याची माहिती पोलीस उपायुक्त सुरेश मेंगडे यांनी दिली। या महिन्याच्या 26 तारखेला एकूण 7 लोकांना ताब्यात घेण्यात आलं। त्याच्यामध्ये एकूण 5 मोठे आणि 2 अपचारी, बाल अपचारी असे 7 गुन्हेगारांना ताब्यात घेतलं होतं। त्यांची
5 आरोपींचं पोलीस कस्टडी घेतलेली आहे 1 तारखेपर्यंत. या कस्टडीमध्ये त्यांनी NRIमध्ये झालेली एक 30 तोळे सोन्याची घरफोडीची कबुली दिलेली आहे. त्यामधील मुद्देमाल रिकव्हर केला. अधिक चौकशीमध्ये या लोकांनी आतापर्यंत एकूण 4 गुन्ह्यांचा मुद्देमाल ताब्यात देण्यात आलेला आहे, यांच्याकडनं जप्त करण्यात आलेला आहे. या टोळीने घणसोली, विचुंबे, पनवेल या भागात घरफोडी केल्याचं तपासात निष्पन्न झालं आहे. व्हिडिओ जर्नलिस्ट सूरज कांबळेसह राज चव्हाण, MVTV. MVTV वृत्तवाहिनीवरील बातम्या आता तुम्ही media.mvtv या यूट्यूबवरील लिंकवरही पाहू शकता किंवा तुम्ही आम्हाला 27571494 या दूरध्वनी क्रमांकावर संपर्कही करू शकता. तुम्हाला काही प्रतिक्रिया द्यायच्या असतील तर mvtvnews@gmail.com वरही तुम्ही कळवू शकता. आजच्या बातमीपत्रात इतकंच. पुन्हा भेटूया पुढच्या बातमीपत्रात. तोपर्यंत नमस्कार.